गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत बरोबर 5:46 वाजलेत. कळवा स्टेशनला आहे मी. सरप्राईज टूर एक आज असणार आहे. विश्वास सफरची एक वेगळीच सफर जी पहिल्यांदा घडते. मी जातो एका ट्रेकला भीमाशंकर कर्जतवरून. आमची संडे ट्रेकरची एक टीम आहे जी आता ठाण्यावरून मुंबईवरून या ट्रेनमध्ये येईल. कनेक्टेड मी आता कळव्यावरनं 547ची कर्जत पकडतो. त्यात सगळे लोक असतील आणि पुढे हा प्रवास होणार आहे. सवय गेली आहे. बरेच दिवस कुठलाही ट्रेक नाही केला आहे. असे तर खूप केलेत आधी. मग आत्ता बऱ्याच वर्षानंतर हा जाण्याचा आत्ता निर्णय घेतला आहे. कारण की जसं जसं वय वाढतं तसं काही गोष्टी कमी होत जातात आणि मग आपलं फिरणं राहतं. आता याच करता आज म्हणून तर निर्णय घेतला की आपण पुन्हा एकदा ट्रेक सुरू करावा. आणि आज हा भीमाशंकरपासून हा ट्रेक सुरू होतोय. तर आणखी नवनवीन गड किल्ले फिरण्याचा माझा मानस आहे. 5:43 पर कर्जत जाने वाली 12 डिब्बों की धीमी या ट्रेनमध्ये आमची सगळी गँग आहे. राहुल कुठे आपला राहुल? शेलू स्टेशनला उतरल्यानंतर आम्हाला निघत होतं. अंदाज या 2 गाड्या आल्या. राहुल आलाय आणि श्रीधर. तर राहुल आल्यामुळे थोडं आता जरा मला आपली जुनी टीम जर कोणतरी आलं सगळं वाटतंय. जरा नथू आहे, बराच सारा आणि श्रीकर, जर 5-6 लोक आहेत. साठी आलोय. आणि वातावरण इतकं सुंदर आहे रात्रीपर्यंत. ठाण्याच्या धावपळीत वैतागलेलो तर तेच कुठेतरी रिलॅक्स होण्यासाठी आम्ही आता भीमाशंकर ट्रॅक करणार. राहुल आल्या स्वतःच्या गाडीने शेलूपर्यंत आणि आम्ही ट्रेनने आलो. आता या भाऊला आम्हाला घ्यायला थांबायचं होतं म्हणजे गाड्याचा उपयोग झाला आम्हाला ॲक्च्युली. तर 3 गाड्या आमच्या पुढे गेलेल्या आहेत. 20-22 लोकांची ही क्वांटिटी आहे. आजचा दिवस हा So I think we will full enjoy the Bhimashankar. I think. Yes, So आपण सर्वजण connect असा मजा करू, सगळ्यांनी धमाल करू. जेवढे आहेत तसे काका काकी आजोबा आजी असे सगळ्यांचा सगळ्या वयांचा ग्रुप आहे आमचा. सिनियर सिटीजन सर्वात मोठं इन्स्पिरेशन आहे Yes. ट्रेकिंग मध्ये. ते जर जातील तर आपण काय जाऊ शकत बरोबर. नाही. आणि ते बघूनच जायचं पुढे आपल्याला. कुठेच घर आहे. बस झोप झाली. 1 तास प्रवास झाला आमचा. शेलूट आहे. फायनली पोहोचलो या घरी. आम्ही पोहोचलो डेस्टिनेशनला. अजून वेळ डेस्टिनेशन लांब आहे. गरम गरम पोहे वाटत बघतायत आमचे. थँक्यू सर. तू काम करू. पोहे खाऊन पोट भरलं मन नाही. काय देऊ घालून बस तुम्ही नाही. कुठं चाललो आपण आता? भीमाशंकर नाही पाहता तुम्ही इथून कुठे सोडणार पुढे? आता इथून तिथे ब्रिजच्या तिथे गणपतीच्या भीमाशंकर पायथ्याशी. शंकरच्या पायथ्याशी इथून किती वेळ लागेल? इथून आता तरी पण 5 मिनिटं लागतील. फक्त 5 ते 10 मिनिटं रस्ता करायचे ते. ऑफ टू भीमाशंकर. ब्लॉग हल्ला हलता जुलता ब्लॉग आपला. टाइम
बेस्ट भीमाशंकरला जाण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. इथे पार्किंग व्यवस्था आहे. लकनी लकली लकनी लकनी मोमो शंकरजी लकनी जय आनंद जय आनंदी आनंद. चला मित्रांनो, जैन भाईंदर बोलो बोलो. रक्षा सरवैया बोरीवली. केतन कांबळे फ्रॉम घाटकोपर. निलेश पवार ठाणे. गौरी माढेकर ठाणे. साधना पितळे ठाणे. विश्वास पितळे ठाणे. महेश जोशी ठाणे. मृत्युंजय गोमाई ठाणे. संजय गडकरी मीरा भाईंदर. उज्ज्वल देशपांडे ठाणे. योगेश दामले ठाणे. राहुल चौधरी भिवंडी. भिवंडी. राधेश्याम झा भाईंदर. अमन झा भाईंदर. मोहित मीरा रोड. नथुराज राजेंद्र जागडे फ्रॉम ठाणे. आणि आमचा लीडर वैद्य. शिखर वैद्य यांना बघून घ्या मित्रांनो. आणि मी विश्वास सफर विश्वास राख. आणि हे आमच्या संडे ट्रेकरचे गॉड भरत सर. सर एक अरे वो मैं फोटोग्राफी वही करेगा. आप छोड़ दो उसके भरोसे. ठीक है. तुमच्या भरोश्यावरती मोबाईल नाही काढत आहे. फोटोग्राफी सबका आना चाहिए. गणपती बा. सो ही विश्वास सफर आता मीच घेऊन चाललोय. यांचा उत्साह बघता तर काय मजा येते, पण पुढे काय होणार आहे हे आपल्या पुढेच कळेल. आम्ही एका ट्रेक मध्ये होतो. आय थिंक कधी होतो आपण सांदन व्हॅलीला आम्ही एकत्र आहोत. त्यानंतर थेट मी पण आता आलो. मला वाटतं मी पण सांदन नंतर आता आलो. अच्छा मस्त मस्त. मी पण त्यानंतर आता सर जमलंच नाही परत ते. Yes, मी खूप लहान आज मजा लास्ट टाइमच गेलो आपण. जानेवारी मी 2010 साली भीमाशंकरला आलो होतो. आणि त्यावेळेस होता शिडीघाट. स्वतः शिडीघाट बंद आहे तुटल्यामुळे. आणि आज आम्हाला जायचं गणेश घाटातून. 1-1.5 तास प्रवास वाढतो, पण बघूया आता. 9:30 बरोबर 9:30 वाजता मी ट्रेक सुरू केलाय. तर बघूया किती वेळ लागतो. ऍक्च्युली भारी वाटतंय. सुरुवातच आहे. पहिले 5 मिनिटं झाली. श्वास वाढायला लागले. लागले लोक. चलो 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 चलो. बम बम बोले. हर हर महादेव. चला चलो. तर पहिल्या टप्प्यावरती आलो आम्ही. थोडासा दम लागलाय. चलते रहो चलो. विश्वास दादा रॉक्स. विश्वास दादा विश्वास सफर. विश्वास सगळ्यांनी प्रमोट करा विश्वास सफर. विश्वास सफर. यस, सबस्क्राईब करा. सगळ्यांनी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब, लाईक, शेअर. अबे अरे 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 देवबाप्पाच्या घंटाचा आवाज आला म्हणजे गणेश मंदिर नक्कीच आलेलं वाटतंय. कानावरती घंटानाद होतोय. ओ दाखवतो समोरच गणेश मंदिर.
गणपती बाप्पा फायनली गणेश मंदिरात पोहोचलो आपण. ज्या मार्गिकेला नाव आहे गणेश मंदिर, त्या गणपती मंदिरात जाणार आपण. पहिला पडाव कम्प्लीट. तर मंडळी पुढे येऊन पोहोचलेले आहेत गणेश मंदिरात. कसं वाटतं तुम्हाला आता? पहिला पडाव गणपती बाप्पा अगदी यांचं हुआ एक विराज हुआ है यार. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन एक उत्साह वाढला आपला. यस. आणि जो आतापर्यंत आलेला घाम आणि काय थोडासा थकवा तो आता निघून गेला. यस. परफेक्ट. पुन्हा एक गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. तर भारी वाटतं. पहिला मला पाठ केला गणपती मंदिरात आले, दर्शन घेतल्यानंतर देव रस्ता ऑटोमॅटिकच दाखवत असतो कुठलाय, त्यामध्ये पुढचा मला मस्त वाटतं. या चला जाऊया. एक एक करून मंडळी पोहोचतायत या पहिल्या टप्प्यावर. शेवटचे आम्ही खूपच भारी वातावरण आहे. मंदिर अतिशय सुंदर आहे. नुकतंच रंगकाम केलेलं दिसतं. घेतला गणपती बाप्पा मोरिया. उंदीर मामा की जय. जय. हमारा विश्वास को अधिक कर डालता हूं. जरा हा आजूबाजूचा परिसर थोडं धुकं आलं आता. गणेश घाट दाखव रे. गणेश घाट, गणेश मंदिराजवळ असलेला हा गणेश घाट. आणि इथूनच ही वाट जाते पुढे. ही वाट दूर जाते. इथून जरा एक शॉर्टकट आहे, इथून थोडा वळसा घालून जायला लागतं. तर मला पण इथून जायचा मोह आवरत नाहीये. पण ठीक आहे जाऊ. असं हे निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं गणेश मंदिर अतिशय सुंदर आणि प्रसन्न वातावरण असलेलं आहे. आणि त्याच्यात इथून आम्ही खाल्ला आलो आणि इथून आता आम्ही वर जातो. तर हा आहे गणेश घाट, ज्या नावाने हा भीमाशंकर ट्रेक प्रसिद्ध आहे, गणेश घाट. वाह, क्या बात है अचानक श्रीकल भाई. वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि थोड़ी देर आपके पास हाँ, बाद में मैं हूँ. छान धुकं आलेलं आहे. जाओ मत आगे. काय वाटतोय बघ ना आज. अशी सुंदर ही वाट निसर्गाच्या सानिध्यातून आम्हाला घेऊन चालली. थकवा आलाय नाही म्हटलं तरी. तर हे आहे निसर्गाचं सौंदर्य. ट्रेकला काय यायचं असं म्हणतात लोक. इतकी मेहनत करून आम्ही जातो जंगलांमध्ये, डोंगर दऱ्यांमध्ये. त्याच कारण हे आपल्याला मुंबईच्या दगदगत्या जीवनामध्ये मिळू शकत नाही. इतकी शुद्ध हवा, छान इतकं वातावरण, स्वच्छ वातावरण तुम्हाला मिळेल ते फक्त या जंगलांमध्येच. सुपर सुपर. आणि हे फक्त पावसाळ्यात घडू शकतं आणि म्हणून हा पावसाळा मला अतिशय आवडतो. कोणाच आहे? दमलो. किती लांब आहे अजून? कसली चौकी आहे? फॉरेस्टची आहे? वा. शेकडू मिळतील का? शेकडू बघायला सकाळी मिळतील. आता ॲक्च्युअल अभयारण्य सुरू झाले. फॉरेस्टचा खाली गेट होता, तिथून पैसे घेतले का रे? किती? प्रति व्यक्ती 60 रुपये असं पुढे जाण्याचा त्यांनी आमच्याकडनं चार्ज घेतलाय. कसला माहीत नाही, पण ठीक आहे. मस्त गाणी गात, पावसाचा आनंद घेत, निसर्गाशी एकरूप होऊन ही मंडळी आनंद घेतात आयुष्यात.
हे बघताना हा बरोबर आणि ह्या ती सामील आहे. ना हुआ बादल सावन की घटा छाई, ये देख के दिल झूमा, ना हुआ बादल. वा वा वा, तो आहे पदरगड, जिथे आम्ही उद्या सकाळी जाणार आहोत. आपण तशी वाट पुढे पुढे जातो असा हा बोर्ड आपल्याला मदतीसाठी लावलेला भीमाशंकर म्हणून. काही लोकांनी त्याची मदत होते, रस्ता चुकू नये, वाट भटकू नये, हेच त्याच्या मागचा उद्देश. म्हणजे मागे तो दिसतोय तो आहे पदरगड, जो की आम्ही उद्या करणार आहोत. आज आमचा भीमाशंकरचा ट्रेक झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही परत पदरवाडी नावाचं गाव आहे, तिथे आम्ही बेस आमचा कॅम्प आहे, तिथे आम्ही थांबू आणि त्यानंतर उद्या सकाळी तिकडे जाऊन वरती आणि मग घरी. 2 दिवसाचा जंगी प्लॅन आहे, फक्त चढण चढण चढण. अजून काय हवं आयुष्य? आनंद परमानंद हाच असतो का? पैसे देऊन नाही मिळत, मेहनत केला नाही मिळत. ट्रेकला यावं लागेल, चालावं लागेल तासन तास. चालता चालता मी थकलो, पण या माताजी बघा आमच्या. माताजी एक मिनिट हा, एक मिनिट. हा हो हो तसंच आहे. ओके, या हात द्या प्लीज. हो हो, सावकाश 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 चला 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 धरपडूया. हे जरा हे चढणच आहे, हातच पकडा तुम्ही माझा. एका एका पॅचला ना असं निसर्ग. होतं असतंच थोडं निसरडा, हो. आणि तिथे रिस्क घ्यायची पण नाही. नाही नाही हा. हा थोडासा थांबून घे, कोणाला मदतीला बोलून करू शकतो. मी पडलो मगाशी. हो अजून एक विश्वास. नमस्कार विश्वासराव. नमस्कार विश्वास. पहिल्यांदा ग्रुपमध्ये मला विश्वास नावाचा कोणतरी सम नावाचा मनुष्य तो मिळाला. एक विश्वास आहे तिथे ठाण्याला दादा पाटील वाडीमध्ये राहणार. तेरा साथ ना छोड़ी. माझ्याबरोबर जे व्यक्तिमत्व आपण त्यांच्याशी गप्पा मारत चालूया. हो. तुमचं नाव सांगा आम्हाला, माझं नाव साधना. तुमचं वय पण सांगा लोकांना. तुमचं वय पण सांगा लोकांना, म्हणजे कळू त्यात. माझं वय 64. माय गॉड, बघा 64 वयात त्यांची ही एनर्जी एखाद्या लहान मुलाला पण लाजवेल अशी आहे. आणि ते इतके सुंदर ट्रेक करतात. मी नेहमी त्यांचे फोटो पाहिले संडे ट्रेकर्सवर, त्यांच्या बरोबर जाण्याचा योग पहिल्यांदा आलाय. आणि मला नेहमी वाटत अरे ह्या कशा करतात, त्यांना काय गरज आहे, पण ते इतक्या एन्जॉय करतात. धमाल. कुठले कुठले गड केले तुम्ही? असा शिवनेरी झाला तुमचा, अंजनेरी, नाणेघाट, कुठला? नाणेघाट, नाणेघाट, हा. चितगड, उचितगड, सागरगड, सागरगड, सागरगड कठीण आहे. असावा किल्ला, रायगड, प्रतापगड, हे सगळं चालत बऱ्यापैकी. हा हा, ते सगळे असे म्हणजे आत्ता की आधी? नाही बऱ्याच आधी.
अच्छा ओके. पण किती वर्षापासून करताय? तसं का आम्ही अगदी पहिल्यापासूनच. म्हणजे ओके. शाळेमध्ये गाईड स्काउट मध्ये तर हे माझं ट्रेकिंग खूप आवडीचा छंद. ओ तिथनं आलंय. तर शालेय जीवनात आलेला हा छंद आहे येस येस आणि ते अजूनही जोपासतायत. येस याचं कौतुक आहे. पॅशन आहे passion. पॅशन आहे. मला असं वाटतंय आमच्या दोघांचंही आहे. ग्रेट ग्रेट. ते सगळं आमच्या मुलामध्ये रुजलंय. क्या बात है. अभी मैं जो नजारा दिखाने वाला हूँ दोस्तों, देख लो, आंखें फाड़ के देखो. हे आपला ह्याला कुठले ते तर हा व्ह्यू पाहण्यासाठी इथपर्यंत जी येण्याची आमची कसरत आहे, बस इथे आल्यावर हा व्ह्यू पाहिल्यानंतर जे मनाला समाधान भेटलेलं आहे, वा वा वा, त्या बात आहे. अगदीच अगदीच खरंच 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 हे पुन्हा होणे नाही. जोपर्यंत तुमचे हातपाय चालतायत तोपर्यंत हा नजारा बघण्यासाठी तुम्ही इथे नक्की या. हाच आणि हाच तो विहंगम दृश्य स्वर्ग खतरनाक म्हणतात. त्याचा शॉट आम्ही ड्रोनने घेतला होता. आज त्याच्या वरती आलो. ओ माय गॉड. तर मित्रांनो हा ड्रोन शॉट नाहीये. हा ड्रोन जिथपर्यंत उंच जातो त्या उंचापर्यंत आम्ही आलेलो आहोत आणि समोर अगदी माझ्या समोरच हे खूप सुंदर असं दृश्य आहे जे तुम्ही बघू शकता. वेडावून गेलोय. सगळीच जण फोटो काढण्यात गुंग झालेत आणि विसरलेत ते आपण किती उंचावरती आलो. कारण की इथलं हे जे पाहिल्यानंतरचं दृश्य आहे जे मनाला समाधान आहे ते मला नाही वाटत कुठे असेल. खतरनाक. नाद नाही करायचा सह्याद्रीचा. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. इतकं सुंदर ते सह्याद्रीचं रूप पाहायला मिळतं इथे या दिवसात. ज्याला कोणाला जमेल त्याने नक्की या, आनंद लुटा. खूप भारी वाटतं, खूप सुंदर. पैसा वसूल आहे. पैसा वसूल असलेलं हे ठिकाण आहे. पैसे खर्च नाहीच झालेत मला. फार कमीत कमी पैशात चांगला ट्रेक आयोजित करतात संडे ट्रेकर्स. त्यातला एक भीमाशंकरचा 2005 साली मी आलो होतो. त्यानंतर आत्ता आलो. ती छान दूर येणारी जी टपरी आहे ती अगदी या स्पॉटच्या समोर आहे. छान चहा, नाश्ता, मॅगी असं आपल्याला इथे आपल्या गावातले बंधू मदत म्हणून करतात. पैसे घेतात पण ते करणंही इम्पॉर्टंट आहे. त्यावरती येऊन ही एक प्रकारची सेवा मी म्हणतो. पाऊस सुरू झालेला आहे. चला पुढच्या प्रवासाला आणखी निसर्गाची कमाल तुम्हाला पुढे दाखवतो. तर मित्रांनो भीमाशंकर आणि पदरगडचा हा ट्रेक असाच सुरू राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला पुढील भाग बघावा लागणार. आम्ही केलेली मजा मस्ती, धमाल, रात्रीचा मुक्काम आणि रोमांचक असा हा प्रवास. त्यासाठी पुढील भाग नक्की बघा.